तर विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण काळ पाहिले होते, बरोबर आहे. सिन्स आणि फॉरचा आपण यूज कसा करायचा वाक्यामध्ये हे पाहिलं होतं. तर आपण काय करणार आहोत, त्याच पद्धतीने दुसऱ्या प्रकारचे वाक्य करणार आहोत. ते पहा तुम्ही, जसं बोर्डवर मी वाक्य लिहिलेले आहेत. या पद्धतीने सुद्धा वाक्य रचना होत असते. ते पुस्तक लिहित आलेले आहेत म्हणजे काय होते, क्रिया, पुस्तक लिहिण्याची क्रिया पास्ट मध्ये चालू झाली आहे ना, अगोदर चालू झालेली आहे आणि अजून कंटिन्यू आहे. म्हणजेच काय, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ. आता त्याच वाक्याला मी काय केलेलं आहे, चालू पूर्ण भूतकाळ केलेलं आहे. पहा, ते पुस्तक लिहित आलेले होते म्हणजे त्यांनी पुस्तक लिहिणं चालू केलं होतं आणि त्यांनी तेव्हा संपवलं. म्हणजे आता चालू आहे का पुस्तक लिहिणं त्यांचं, नाही, अगोदरच त्यांची क्रिया पूर्ण झाली होती. आणि नेक्स्ट आहे, ते पुस्तक लिहित आलेले असतील. पहा, लिहित आलेले असतील म्हणजे ऍक्शन आता याच्या शुअर नाही है ना, या क्रियेबद्दल काय श्युरिटी आहे का, नाही. त्याच्यामुळे ते पुस्तक लिहित आलेले असतील कदाचित, है ना, त्या पद्धतीने. तर आपण ह्या पद्धतीने वाक्य पाहणार आहोत. याच्यामध्ये सिन्स आणि फॉरचा वापर आपल्याला करायचा नाही, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर पहा, आता याचं कसं येते, तेला, THEY दे, बरोबर आहे. आपली रचना काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅव बीन, हॅज बीन प्लस वर्ब फॉर प्लस ऑब्जेक्ट, है ना. मी गेल्या व्हिडिओ मध्ये सर्व स्ट्रक्चर वगैरे सिन्स फॉरचा यूज सर्व काही दिलेलं आहे. तुम्ही गेलेला व्हिडिओ म्हणजे लास्ट व्हिडिओ पहा, तुम्हाला कळून जाईल, है ना. या व्हिडिओ मध्ये फक्त मी काय करत आहे, तुम्हाला वाक्य देत आहे. वाक्य म्हणजे वेगळ्या प्रकारे वाक्य आपण बनवतो. गेल्या व्हिडिओ मध्ये आपल्याला वेळेचा, जसं 2 दिवसापासून मी अभ्यास करत आहे, किंवा 2 वर्षापासून मी अभ्यास करतो आणि मंगळवारपासून मी अभ्यास करतो, या पद्धतीने वाक्य होते, है ना. पण आता काय आहे, या वाक्यामध्ये तुम्हाला वेळ पाहायला मिळणार आहे का, नाही, वेळ ड्युरेशन पाहायला मिळणार नाही. तर देला काय, ते, त्यानंतर आहे सेम. आता देला काय अनेक वचन असल्यामुळे हॅव बीन लावायचं, दे हॅव बीन, ठीक आहे, उलट जायचं आपला, रिव्हर्स, दे हॅव बीन. आता हे ऍक्शन काय याच्यात, लिहिण्याचे ऍक्शन. तर काय येणार आहे, वर्ब फॉर रायटिंग, लिहिण्याचं, आहे ना. दे हॅव बीन रायटिंग, दे हॅव बीन रायटिंग, बस एवढंच लिहायचं आपल्याला. हा, आता पण एवढं काय लिहायचं नाही, कारण की एक राहिलेलं आहे पुस्तक, है ना. ते लिहित आहेत, बरोबर आहे. काय लिहित आहेत, पुस्तक. तर काय करायचं, पुस्तकला आपण बुक लिहू शकतो. म्हणजे दे हॅव बीन रायटिंग बुक, ते पुस्तक लिहित आलेले आहेत. त्यानंतर त्यालाच आपल्याला चेंज करायचं आहे पास्ट मध्ये. तर काय येणार आहे, दे, आणि इथे येणार आहे हॅड बीन येणार आहे मित्रांनो. हॅव बीन येणार आहे का, नाही, हॅड बीन, हॅड वापरायचं. दे हॅड बीन, सेम वर्ब येणार आहे रायटिंग आणि बुक, ठीक आहे. ते पुस्तक लिहित आलेले होते, दे हॅड बीन रायटिंग बुक. त्यानंतर आहे लास्ट वाक्य, दे विल हॅव बीन, दे विल हॅव बीन रायटिंग बुक. आता बघा, आता या वाक्यामध्ये काय, ते पुस्तक लिहित आलेले असतील, बरोबर आहे. तर काय, दे विल हॅव बीन रायटिंग बुक. तर या पद्धतीने वाक्य केले आपण. अजून पुढचं पहा, ती म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, काय ते सब्जेक्ट शी. आणि रिव्हर्स मध्ये आता शीला एक वचन आहे, सिंग्युलर, तर हॅज लागते, म्हणून आपण काय लिहायचं, हॅज बीन लिहायचं, हॅज बीन. त्यानंतर आहे ऍक्शन काय येतं, गात म्हणजे गाणे, बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं, सिंगिंग वर्ब घ्यायचा. आणि गाणे म्हणजे एकच सॉन्ग आहे, म्हणून काय, सॉन्ग लिहा, अ सॉन्ग, ठीक आहे. शी हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग, ती गाणे गात आलेली आहे. त्यानंतर ती गाणे गात आलेली होती, शी, इथे येते पास्ट, हॅड लावायचं, शी हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग, ती गाणे गात आलेली होती, शी हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. त्यानंतर ती गाणे गात आलेली असेल कदाचित, माहित नाही. तर काय येणार आहे, शी, इथं विल हॅवच घ्या, शी विल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग, ती गाणे गात आलेली असेल, शी विल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. तो पैसे बचत करत आलेला आहे, म्हणजे आतापासून आहे, पहिल्यापासून, है ना. सुरुवात पहिल्यापासूनच आहे, आताही चालू आहे, कंटिन्यू आहे. तो पैसे बचत करायला, तोला काय येणार आहे मित्रांनो, ही येणार आहे, तो एकटा आहे ना. रिव्हर्स, आता ही ला हॅजच लावा, सिंग्युलर आहे, ही हॅज बीन. आता बचत करणे ऍक्शन आहे, बचत करणे, याला काय लिहायचं, सेव्हिंग, है ना, ING फॉर्म. ही हॅज बीन सेव्हिंग, पैसेला काय लिहितो आपण, मनी. तो पैसे बचत करत आलेला आहे, ही हॅज बीन सेव्हिंग मनी. त्यानंतर तो पैसे बचत करत आलेला होता, म्हणजे आता नाही, करत आलेला होता अगोदर. तो मग काय, ही हॅड बीन. आता इथं काय लिहायचं आपल्याला,
बचत करणेला, काय सेविंग, ही हॅड बीन सेविंग मनी, तो पैसे बचत करत आलेला होता. ही हॅड बीन सेविंग मनी. मी रिपीट का म्हणतो, कारण की एक ऐकून तुम्हाला अजून लक्षात येते, रिव्हिजन होतं. तो ही, आता इकडे काय येणार आहे, विल हॅव बीन, ही विल हॅव बीन सेविंग मनी, ही विल हॅव बीन सेविंग मनी, तो पैसे बचत करत आलेला असेल. राईट. तर एकाच वाक्याला आपण 3 रूपात पाहत आहोत. तर या पद्धतीने आपल्याला सोपं जाते. अजून बघा, ते म्हणजे काय, एक नाही जास्त आहे ना, एकापेक्षा जास्त. ते आता त्याला दे लिहायचं आणि रिव्हर्स मध्ये आपल्याला तुम्हाला जसं दे हॅव बीन येणार, प्रेझेंट मध्ये दे हॅव बीन. आता इथं काय वर्ब आहे, कमी करत है ना, कमी करण्याला आता कसं आहे, लूज होते है ना. आता इथं वजन कमी करण्याचं आहे, वजन, त्याला आपण काय करायचं, आता इथं लुझिंग लिहायचं. आता वर्बचा आयएनजी फॉर्म, ठीक आहे, LOSING, हा लुझिंग. दे हॅव बीन लुझिंग, काय कमी करायला ते, वजन. तर वजनला काय लिहितो आपण, वेट, WEIGHT वेट. ते वजन कमी करत आलेले आहेत, दे हॅव बीन लुझिंग वेट. आता ते वजन कमी करत आलेले होते है ना, म्हणजे आता करत आहेत का, नाही, पहिल्यापासून करत होते, त्यांनी मग बंद केलं काम वजन कमी करण्याचं. आणि याच्यामध्ये काय, ते वजन कमी करत आहेत म्हणजे अगोदरपासून, समजा ते वॉकिंग करत आहेत, एक्सरसाइज करत आहेत, त्यांनी वजन कमी करण्याची क्रिया त्यांची पहिल्यापासूनच चालू आहे, आता सुद्धा चालू आहे. तर काय येणार आहे, दे, आता इथं हॅड बीन लावायचं, दे हॅड बीन लुझिंग वेट, ते वजन कमी करत आलेले होते, दे हॅड बीन लुझिंग वेट. आता लास्ट वाक्य, ते वजन कमी करत आलेले असतील, कदाचित, शुअर नाही, माहित नाही. तर दे विल हॅव, सॉरी, हा राईट, दे विल हॅव बीन लुझिंग वेट, दे विल हॅव बीन लुझिंग वेट, ते वजन कमी करत आलेले असतील. तर या पद्धतीने मी रिव्हिजन घ्यायचं होतं मला म्हणून घेतलं. गेल्या व्हिडिओमध्ये सिन्स आणि फॉर वापरलेलं आहे, बरोबर आहे, ते ध्यान ठेवा, ते व्हिडिओ पहा, त्यानंतर हे व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला ह्या चालू पूर्ण काळाबद्दल पूर्ण डाऊट्स दूर होतील. ते व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सर्व मित्रांसोबत, तुमच्या रिलेटिव्ह, फ्रेंड सर्वांसोबत शेअर करा व्हिडिओला, आणि आमच्या पूर्णतः कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. अजून मी नवीन व्हिडिओ तुम्हाला सेंड करणार आहे, पाठवणार आहे. तुमच्या कॉमेंट्स मध्ये जे तुम्ही पाठवताय त्यावर व्हिडिओ मी बनणार आहे. तर धन्यवाद.